पेपर फुटी प्रकरणामध्ये आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे। 2024च्या नीट पेपर फुटीनंतर एका मुलाखतीमध्ये मोटेगावकर याने पेपर फोडणाऱ्यांना मृत्यूदंड आणि आजन्म कारावासाची शिक्षा झाली पाहिजे अशी कठोर भूमिका घेतली होती। पण 2 वर्षातच नीट पेपर फुटी प्रकरणाच्या तपासात स्वतःच त्याचं नाव समोर आलं, त्यामुळे हा व्हिडिओ आता नव्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। मोटेगावकरच्या जुन्या व्हिडिओमुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। जे पेपर फोडतात त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे असं 2 वर्षापूर्वी तो म्हणाला आणि सरतेशेवटी 2 वर्षानंतर तोच पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये अटक झालेला आहे। आणि ह्या शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात जो कोणी काम करेल त्याला फार मृत्यूदंड किंवा त्याला अजन्म कारावास अशा शिक्षा केलं पाहिजे। शिक्षणात कुठलाही पेपर जर फुटला तर, कारण काही पालक स्वतःला विकून, स्वतःचं जीवन विकून, स्वतःचे स्वप्न विकून, स्वतःच घरदार विकून लेकराला शिकवतात, एवढा खर्च करतात आणि शेवटी अशा गोष्टीमुळं होत असेल तर मला वाटतं खूप घातक आहे।